नमस्कार अँड वेलकम बॅक टू कोस्टल कर्नाटका रोड ट्रिप सिरीज। तर मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमो। तर आपल्या चॅनलवर ह्या अगोदर 2 व्हिडिओज आलेले आहेत, ते नक्की पहा। पुणे ते कारवार रोड ट्रिप आणि त्यानंतर 1 दिवसात कारवारमध्ये तुम्ही काय काय पाहू शकता ह्याचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे। ती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आता पुढे उडुपीचे व्लॉग्स आपल्या चॅनलवर येणार आहेत। तर तुम्ही सुद्धा तुमची ट्रिप हे व्हिडिओ पाहून नक्की छानपणे प्लॅन करू शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आता आपण कारवार ते उडुपी हा प्रवास करणार आहोत। तर वेलकम बॅक टू कारवार ते उडुपी रोड ट्रिप। तर कारवार ते उडुपी हे अंतर आहे तब्बल 4 तासांचं आणि आपल्याला 212 किलोमीटर इतकं अंतर ह्याच्यामध्ये सर करायचं आहे। आणि आता पुन्हा आपण ह्या मार्गाने NH66 ला कनेक्ट होणार आहोत। एवढा वेळ रोडच आहे, समोर आपण बोगद्यात जाणार आहोत। अंकोला हुबळी मँगलोर कडे जाणारा हा रस्ता आहे। पण कारवार मधून उडुपी हायवेला अर्थात NH66 ला कनेक्ट झालेलो आहोत। रस्त्याच्या कामांमुळे मध्ये मध्ये हायवेची फक्त एकच बाजू चालू होती। हायवे परत काहीतरी काम चालू आहे, त्यामुळे हे डायव्हर्जन आहे आणि हा रस्ता पुन्हा बिना डिवायडरचा असा एक इंटरनल रोड आहे। कारवार उडुपी मार्गामध्ये आपल्याला पहिला टोल आलेला आहे। आता हा आहे आपला फर्स्ट टोल आणि हलका हलका पाऊस सुरू झालेला आहे। बेल्लेखेरी टोल प्लाझा टोल आहे इथे। डायव्हर्जन होतं रस्त्याचं, ते फक्त टोल येईस्तोवर होतं। त्यानंतर आता पुन्हा रस्ता व्यवस्थित लागलेला आहे आणि वातावरण पुन्हा पावसाळी झालेलं आहे। एकदम काळे ढग आलेले आहेत पूर्ण। तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट वाटत असेल हा व्हिडिओ, कारण तिथे फक्त एक ढग असं थोडासा दिसतोय, ब्लू शेड आकाशात, बाकी सगळं काळं झालेलं आहे। आणि तुम्ही आता पाहताय ती आहे गंगावली नदी। आता गोकर्ण इथे येऊन पोहोचलोय आपण। एक रस्ता उजवीकडे गोकर्णकडे जातो आणि डावा याना फॉल्स कडे जातो। ह्या ट्रिपमध्ये, ह्या कर्नाटक कोस्टल रोड ट्रिपमध्ये आम्ही गोकर्ण कव्हर करणार नाही आहोत, कारण ऑलरेडी गोकर्ण मागच्या वर्षी आम्ही कव्हर केलेलं आहे। त्याचे व्लॉग्स आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत, त्यामुळे याना केव्स, विभूती फॉल्स ह्याचे व्लॉग्स तुम्ही खाली मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्यात पाहू शकता। हाच होता खरं रस्ता, आपण राहिलेलो तो नाही तो मागे गेलो। मी रस्ते इतके मोकळे, इतकं ट्रॅफिक अजिबात नाही। हायवे मध्ये 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 कामं चालू आहेत, तिथे प्रत्येक ठिकाणी मध्ये मध्ये रस्ता बदलतोय, पण अजिबात ट्रॅफिक नसल्या कारणाने ना खूप पीसफुल जर्नी आहे ही। आणि सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे, त्यामुळे डोळ्याला पण एकदम सुखावणार असं हे आहे। आता मुरुडेश्वर इथून 48 किलोमीटरवर आहे। तर तुम्ही असाही प्लॅन करू शकता की कारवार, समजा तुम्ही कारवारमध्ये अजून एक रात्र राहिलात तर तुम्ही कारवार पाहून मग त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मुरुडेश्वर बघून मग पुढे जाऊ शकता। पोहोचलोय आपण कुमटा इथे, वाजले दुपारचे 3। आम्ही 2 वाजता कारवार मधून निघालो होतो। 1 तासाभरात कुमट्याला येऊन पोहोचलेलो आहोत। कुमटामध्ये सुद्धा बघण्यासारखे 1-2 स्पॉट्स आहेत, तर हे सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता ह्या ट्रिपमध्ये। साऊथला ना मार्केटमधून जेव्हा गाडी जाते तेव्हा 2 गोष्टी खास करून नजर वेधून घेतात, ते म्हणजे केळी वेलचीची आणि गजरे। खूप अप्रतिम असे गजरे, म्हणजे थोडक्यात फुलं आणि केळी वेलचीची खूप छान मिळतात। आता सेकंड टोलला आलेलो आहोत आपण। कारवार ते उडुपी या वाटेतला हा दुसरा टोल आहे। MP ची आठवण येते मला प्रत्येक वेळा अशा गाय म्हशी मध्ये आल्या की। आणि मला वाटतं जिथे झाडं आणि निसर्ग आहे ना तिथेच जास्त प्राणी वगैरे पाहायला मिळतात, प्राणी पशु पक्षी सगळे। हा दुसऱ्या टोलचं नाव काय आपण बघूया।
आणि किती आहे सुमुख ते पण तिथे चेक. होलेगड्डे टोल प्लाझा. आमचं उच्चारच चुकू शकतात. होलेगड्डे किंवा होळगड्डे टोल प्लाझा. आणि इथे आहे 115 रुपीज टोल. 115. होळगड्डे टोल प्लाझाच्या इथून बाहेर आल्या लगेचच इथे वॉशरूम्स आहेत. गेल्यावर वॉशरूम्स गेले की लगेचच ही म्हणजे ह्या सिटीतून हा रस्ता जातो. आणि आत्ता हे मला वाटतं हल्दीपूर ही जागा आहे, कारण इथे जे बरेच बोर्ड्स आहेत दुकानांचे त्याच्या खाली सगळं कन्नडामध्ये लिहिलेलं आहे, तर ते कळत नाही. 2 ठिकाणी हल्दीपूर वाचण्यात आलं इंग्लिशमध्ये, तर बहुतेक हे हल्दीपूर ही जागा आहे. बँकच्या ब्रांचचा बोर्ड होता. बँकेच्या ब्रांच नेम वॉज हल्दीपूर. हे बघा, एमपीला मध्य प्रदेश मधनं ट्रॅव्हल करताना सुद्धा असंच मध्ये गाय म्हशी अशा झुंडच्या झुंड असतात बसलेल्या. पुणे ते प्रयागराज व्हिडिओ आणि पुन्हा उज्जैनकडे येतानाचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल रोड ट्रिपचा, तर तो आहे आमच्या चॅनलवर, जो नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे असंच सगळं बघायला मिळेल. हे बहुतेक होनावर मध्ये येतात. आता होनावर रेल्वे स्टेशन इथे जस्ट लेफ्ट साइडला गेलेलं आहे मध्येच, आणि इथे कामं कुठेही सुरू होऊ शकतात रस्त्याची. एक फाटा आलेला आहे, इथून राईटला आपण चाललेलो आहोत. आणि होनवर मध्ये इथे रामेश्वरम वेज म्हणून एक चांगलं हॉटेल होतं. इथे करवली म्हणून हॉटेल होतं. तर ही काही हॉटेल्स होती इथे. BEO ऑफिस रोड, चर्च रोड, होनवर इथला हा भाग आहे. तर तुमच्या ट्रिप आयटनरी मध्ये मुरुडेश्वर, होनवर ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही उत्तर कन्नडा ट्रिप करणार असाल तर तुम्ही ही जागा ह्या एवढ्या कन्सिडर करू शकता. आता आम्ही दक्षिण कन्नड करणार आहोत यावेळी, म्हणून आम्ही उडुपीच्या दिशेने उडुपीकडे जात आहोत. तुम्ही तुमच्याकडे जास्त दिवस असतील हातात तर तुम्ही एक दिवस कुमटा, हुनवर आणि काय होतं मागे आलेलं अजून आपलं मुरुडेश्वर, इथे तुम्ही थांबू शकता. सो फार कसा आहे अनुभव ह्या रस्त्यावरचा? चांगला आहे. आणि आता हा जो पॅच आपण घेतलेला आहे, म्हणजे ज्या रस्त्याने आपण आता कारवारहून उडुपीला पोहोचतोय, नंबर ऑफ पॅचेस असे आहेत की जिथे काम चालू आहे रस्त्याचं. त्यामुळे 4 लेन रोड 2 लेन रोड मध्ये होतो. बरं, 4 लेनचे 2 लेन होणार आहे ते सांगत नाहीत, पण 2 लेन मधनं 4 लेन मध्ये जाताना बोर्ड आहे आगे 4 लेन वाला रस्ता आहे. पण 4 लेनचं 2 लेन मध्ये होताना त्याचे बोर्ड नाहीत, त्यामुळे कळत नाही मध्येच की आपण आता अचानक बिना डिवायडरच्या रोडवर एंटर करतोय. आणि मध्येच समोर बोर्ड येतात डायव्हर्जनचे, रस्ता बंद केल्याचे. त्यामुळे ते जरा लक्ष खूप द्यायला लागते रस्त्याकडे. खूप स्पीड मध्ये राहून चालणार नाही. खूप स्पीड मध्ये राहून चालणार नाही. पण डेफिनेटली गर्दी या एरियात आता टुरिस्टची कमी आहे, त्यामुळे त्रास जरा कमी होतोय. त्या मानाने हायवेला ट्रॅफिक नाहीये जास्त, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जास्त मॅटर करत नाहीये, डायव्हर्जन वगैरे. जर ट्रॅफिक असतं, टुरिस्ट जास्त असते, आता सीझन असता, तर मग ह्या गोष्टी नक्कीच मॅटर केल्या असत्या ह्या गोष्टींनी. मग आपण म्हणू शकत नाही किती प्लेजरेबल ड्राईव्ह होत नाही आणि पीसफुल जर्नी होऊ शकत नाही. आणि अजून एक तुम्हाला सांगू का, आता वाजले दुपारचे 3:30 आणि ऊन बघा अजिबात नाही. आम्हाला ना पूर्ण या जर्नीमध्ये असंच वातावरण कालपासून मिळालेलं आहे, ना पाऊस ना ऊन. आणि कारवारमध्ये एकदा पाऊस पडला, ज्या वेळेला आम्ही रॉक गार्डन आणि काली रिव्हर गार्डनच्या इथे होतो त्यावेळेला तिथे फक्त पाऊस झाला, बाकी आम्हाला ना पाऊस नाही लागलेला. त्यामुळे आम्हाला खूप उन्हाचा त्रास अजिबात झाला नाही. तर ऑक्टोबर हीट त्यामुळे लागलेलं नाही. आणि आता आपण आलेलो आहोत तिथे शरावती नदीच्या इकडे. तर ही शरावती नदी, हिला बाणगंगा सुद्धा म्हणतात आणि ही सुद्धा अरेबियन सी मध्येच जाऊन मिळते. आणि तिच्यावरील जोग धबधबा हा आशियातला सगळ्यात मोठा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. तर ऊन नसल्यामुळे जरा पीसफुल वाटतंय. आणि सुमुख म्हणतोय कदाचित अजून सीझन नाही सुरू झालेला, पण जसं पाहिलं तर दिवाळीच्या सुट्ट्या हा सीझनच आहे. पण
डोंट नो, आम्हाला तरी विशेष गर्दी एवढी लागलेली नाहीये आणि अगदी फार ऊन नसल्यामुळे आम्हाला ऑक्टोबर हीटचा त्रास सुद्धा होत नाहीये. बट येस, डेफिनेटली इकडे तुम्ही राहणार असाल तर AC मस्ट आहे, कारण बीच जवळ कुठेही तुम्ही जेव्हा कोस्टल ट्रिप्स करता त्यावेळेला समुद्र किनाऱ्यावर, समुद्रकाठी, समुद्राच्या बेसिकली तुम्ही जवळ असता, त्यामुळे उष्मा खूप असते इथे, ह्युमिडिटी खूप असते, त्यामुळे आपल्याला घाम करतो. आणि खास करून तुम्ही जेव्हा पुणा साईडनी येता, आपल्याला तिथे हवा कोरडी आहे, अजिबात समुद्र जवळ नाही, त्यामुळे ह्युमिडिटी नाही हवेत आणि त्यामुळे आपल्याला घाम येण्याची सवयच राहिलेली नसते. त्यामुळे अशा ठिकाणी आल्यावर तुम्ही AC रूम्सच घ्या. नॉन AC रूम्स मध्ये आपल्याला नाही होत ऍडजस्ट करणं, जरा अवघड होऊन जातं. पोहोचलेलो आहोत मुरुडेश्वरला. 2 वाजता निघालो होतो कारवार मधून. वाजले आहेत आता 4:10 आहेत, म्हणजे साधारण एक 4 वाजेपर्यंत 2 तासात मुरुडेश्वरला तुम्ही पोहोचता. अंतर माझ्या मते एक साधारण 100 किलोमीटर्स इतकं होतं मुरुडेश्वर, है ना, कारवार पासून. आणि आता इथून पुढे रस्ता कुंदापूर आणि उडुपीकडे, आणि हाच हायवे पुढे कंटिन्यू होऊन थेट केरळ कन्याकुमारी पर्यंत आलेलो आहोत. चित्रपुरा इथे काय सुंदर आहे ही कमान. सगळीकडे अशाच कमानी आहेत एंट्रन्सला, माहिती आहे का? घरांच्या कमानी, घरांचे एंट्रन्स पण असे मंदिराच्या कमानींसारखे आहेत. तसं एक घर मी मगाशी जेव्हा आपण जेवायला चाललेलो श्वेता लंच होम मध्ये, तिकडे मी पाहिलं त्या गल्लीच्या इथे. ते मंदिर पण होतं, पण देवळालाही तशी कमान होती, घरालाही तशी कमान होती. पूर्ण ढग काळे गेलेले आहेत आणि आकाश पुन्हा निळशार झालेलं आहे. व्यंकटापूर नदी, व्यंकटपूर रिव्हर. पुन्हा आता डिवायडर नसलेला रस्ता आहे, कारण बाजूच्या रस्त्यावर पुन्हा काम चालू आहे, त्यामुळे मगाशी सुमुख म्हणाला तसं परत इथे आता सिंगल लेन चालू आहे. कन्वर्टेड टू 4 lanes without any intimation, without any board, any warning. टाउन ऑफ भाटकळ. तिसरं टोलगेट आलेलं आहे. कट झाले, काही नाही घडलेलं. 105 कट झाले. 105 रुपये टोल लागलेला आहे. तिसरा की चौथा होता हा. आता ऑफिशियली आपण उडुपी डिस्ट्रिक्ट मध्ये शिरलेलो आहोत. आणि हा इथे पूर्ण कोस्ट लागलेला आहे आपल्याला इथे. आता खऱ्या अर्थाने कोस्टल ट्रिप आता सुरू झालेली आहे. सुपर्णिका रिव्हर आणि इथे आहे हा समुद्र, अरेबियन सी. आणि आता उजव्या हाताला जो दिसतोय तो आहे त्रासी बीच आणि त्रासी मरवंथे असं एकत्र म्हटलं जातं, कारण हे दोन्ही समुद्र एकमेकांना चिकटूनच आहेत. उडुपीच्या दिशेने जाताना आधी त्रासी आणि नंतर मरवंथे बीच आपल्याला लागतो. मरवंथे बीच जो आहे तो आपल्याला उडुपीकडून ज्या वेळेला आपण मुरुडेश्वरकडे जातो, म्हणजे परतीच्या मार्गावर लागतो डाव्या हाताला, जो आता मी तुम्हाला दाखवला जस्ट उजव्या हाताला. तर आता टायर आपलं अनफॉर्च्युनेटली काहीतरी गेलंय, टायरमध्ये प्रेशर लॉस डिटेक्टेड गाडीचं सॉफ्टवेअर सांगतंय. तर आम्ही त्या बीच पाशी झालेलो आहोत आता टायर शॉपमध्ये. प्रेशर लॉस डिटेक्टेड आलं म्हणून मी आलो. नाही आहे ना काय, पण काय माहिती, पुन्हा जेव्हा सेटिंग्स सुमुखने चेक केले तर आता नॉर्मल दाखवते. हॉटेलच्या दिशेने उडुपीला चाललेलो आणि गाडीच्या सॉफ्टवेअरमध्ये आम्हाला हेच दाखवलं, म्हणजे की प्रेशर लॉस डिटेक्टेड, म्हणून आम्ही इथे आलो. तर टायर शॉपमध्ये आल्यावरती ते प्रेशर नॉर्मल झालं, पण हे शॉप होतं उलट्या रस्त्याला मरवंथे बीचच्या इथे, म्हणून आम्ही तिथपर्यंत आलो त्या बीचपर्यंत. त्यामुळे आता आम्ही मरवंथे बीच आत्ताच कव्हर करतोय. आलेलो आहोत मरवंथे बीच इथे. तुम्ही जो माझ्या मागे पाहताय तो आहे मरवंथे बीच आणि इथे आहे हा मरवंथे बीचचा बीच वॉक एरिया. इथून तुम्ही वॉक करू शकता अलॉंग द साईड ऑफ द बीच. आणि हा एक खूप सुंदर असा समुद्र आहे, स्वच्छ किनारपट्टी आहे. आणि ह्याची खास गोष्ट म्हणजे जेव्हा हा बर्ड्स आय व्ह्यूनी तुम्ही बघता ड्रोन शॉट्समध्ये वगैरे, तर
इथे हे समुद्राचं पाणी, कारण इथे समुद्र आहे आणि इथे लगेच हा NH66 आहे, तर हे समुद्राचं पाणी इथे वर यायला नको ज्या वेळेला पाऊस खूप असतो त्यावेळेला भरतीच्या वेळी, म्हणून त्यांनी हे असे दगडाचे स्ट्रक्चर्स केलेले आहेत. हे 1 2 3 असे. तर हे स्ट्रक्चर्स जेव्हा तुम्ही असे एकदम टॉप व्ह्यूने बघता वरून, बर्ड्स आय व्ह्यूने, त्यावेळेला ते असे टी असे तुम्हाला दिसतात. म्हणून हा मॅप्समध्ये वगैरे खूप खास असा दिसतो समुद्र. थोडं जवळून त्याचं आपण दर्शन घेऊया. काय मग मरवंथे बीच फायनली उडुपी मधलं फर्स्ट डेस्टिनेशन मरवंथे बीच. तर कर्नाटकमधील हा समुद्र ह्यासाठी खूप युनिक मानला जातो, कारण एका बाजूला सुपर्णिका नदी आहे आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र, आणि ह्याचं युनिक लँडस्केप आणि जे हे जॉग्राफिकल लोकेशन आहे त्यामुळे हा बीच अतिशय युनिक समजला जातो. आणि काही दिवसांपूर्वी आम्ही इंस्टाग्रामवर हा समुद्र पाहिला आणि तेव्हापासून तो आमच्या बकेट लिस्टमध्ये होता, आणि आज हे एक डेस्टिनेशन आमच्या बकेट लिस्टमधलं पूर्ण झालं. त्याचा आनंद थोडा वेगळाच होता. गोल्डन सँड बीच आहे ना. पाणी इतकं पांढरं शुभ्र आहे. समुद्रात आजच्या पोटामध्ये अजिबात घाण नाही असं वाटतं, कारण इथे जास्त ना कचरा पण नाही, आणि इथे फार लोक हायवेवर असल्यामुळे कदाचित येत नसतील. आणि माती पण तुम्ही इकडची वाळू पण बघाल ना, एकदम गोल्डन सँड इन प्युअर फॉर्म. आणि समुद्र तर एकदम क्लीन दिसतं पाणी, म्हणजे बिलकुल बाहेर जेव्हा लाट येते काहीच कचरा काही नाही, पांढरं शुभ्र एकदम पाणी. आणि हे जे दिसतं ना हे हनीकोम वर्म आहे, आणि हनीकोम वर्म्स हे असं फॉर्मेशन बनवतात दगडांवर. याला काय म्हणतात सुमुख? तर हे जे काय इथे बघताय तुम्ही, हे एक हनीकोम्ब सी वर्म असतं, त्यांनी बनवलेलं हे हनीकोम्ब सी स्ट्रक्चर आहे. हे एक प्रकारचं रीफ म्हणतात त्याला, की जे एक नॅचरल ब्रेकवॉटर्स म्हणून काम करतं. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर मरावंथे बीचवर हे सगळे जे रॉक फॉर्मेशन्स केलेले आहेत, ह्या रस्त्यावरचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या साईडचं पूर्ण सेफ ठेवायला, हेवी वेदरमध्ये, रफ वेदरमध्ये, रफ सीच्या वेळेला, तर त्या वेव्सनी जे काही डिस्ट्रॉय होऊ शकतं ते नको डिस्ट्रॉय व्हायला, त्याचं कायनेटिक एनर्जी त्याची ब्रेक व्हायला पाहिजे म्हणून हे इथे स्ट्रक्चर्स तयार केलेले आहेत. आणि त्याच स्ट्रक्चर्समध्ये हे रीफ्स पण तयार झालेले आहेत नॅचरली. तर हे रीफ्स एक नॅचरल ब्रेकवॉटर्स म्हणून काम करतात. म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर हे जे आहे रॉक फॉर्मेशन हे नॅचरल नाही आहे, हे मॅनमेड आहे. पण ह्या मॅनमेड स्ट्रक्चर्सवर पण हे नॅचरल फॉर्मेशन झाल्यामुळे हे ॲडिशनल काम करतं आहे ब्रेकवॉटर्स करण्याकरता. मधलं फर्स्ट डेस्टिनेशन मरवंथे बीच. आणि इथे आला तर बाहेर इथे स्वीटकॉर्न आणि असे आईस्क्रीमच्या वगैरे गाड्या आहेत, तर त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. आता आम्हाला हायवेच्या पलीकडून जायचं आहे उडुपीला, कारण आम्ही आता ऑपोजिट डायरेक्शनला आलेलो आहोत. आता थोडासा चहा पितो आम्ही आणि मग लेट्स हेड बॅक टू उडुपी. आणि सनसेटसाठी ही जागा खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे आवर्जून जर तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी इथे पोचलात तर डेफिनेटली इथे थांबा आणि थोडंसं रिलॅक्स व्हा आणि सनसेट बघूनच पुढे व्हा. आम्ही जरा दमलो होतो, त्यामुळे आम्ही सनसेट होईपर्यंत पूर्ण वेळ थांबलो नाही. थोडीशी झलक आम्हाला मिळाली, मात्र ती तुम्हालाही पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि पुन्हा आम्ही उडुपीच्या दिशेने ज्या रस्त्याला लागलो तिथे एक छोटासा स्टॉल होता, त्रासी बीच फूड स्टॉल. तिथे थांबून आम्ही थोडासा नाश्ता केला. इथे
गोबी मंचुरियन ठिकठिकाणी मिळत होती हे नंतर आमच्या लक्षात आलं आणि तशीच आम्ही इकडे गोबी मंचुरियन ट्राय केली. थोडा चहा नाही कॉफी प्यायलो आणि मग पुढे उडुपी साठी निघालो. In 600 meters, your destination will be on the left. Destination मरवंत आहे. एकदम लॉंग स्ट्रेच ऑफ बीच आहे हा. आणि आता इथून यू टर्न घेऊन आपण उडुपीकडे जाणार आहोत. तर हा जो बीच आहे हा उडुपीकडून पुन्हा साऊथहून नॉर्थ कर्नाटककडे जाताना तुम्हाला लागतो. म्हणून आम्ही येताना बघायचं ठरवलेलं, पण जे टायरचं सगळं तुम्हाला सांगितलं त्यामुळे आम्ही ह्या रस्त्याला आलो पुन्हा. त्यामुळे आजच हा बघितला आम्ही बीच. आता वळून निघालेलो आहोत चहा पिण्यासाठी. आणि मरवंथे बीच त्याला लागूनच आय गेस जो आहे त्याला त्रासी बीच, त्या हायवेचे त्या साईडला मरवंथे बीच. तर या साईडला आपण आलो आहे उडुपीकडे जायला. आणि इथून आम्ही आता ह्या स्टॉलमध्ये आलो आहे, त्रासी बीच स्टॉल. इथे आता गोबी मंचुरियन हा प्रकार बऱ्यापैकी फेमस दिसतोय. तर मी गोबी मंचुरियन आणि कॉफी घेतोय. आपल्याकडे ते मैद्याचे गोळे मिळतात त्याच्यापेक्षा ऑप्शन खूप चांगला आणि खूप टेस्टी आहे. काय वाटतं? आणि आपल्या इथे जशी चायनीज भजी नावाखाली गाडीवरती मैद्याचे गोळे जे देतात ना नुसते, तशीही नव्हती. कॉलीफ्लॉवरचे फ्लोरेट्स होते प्रॉपर, म्हणजे जशी हॉटेलमध्ये गोबी मंचुरियन मिळते तशी होती. अशी सेम आम्ही वॉन्डरलस्ट हम्पी इथे खाल्ली होती मागच्या वर्षी. आणि आता इथे सुंदर सनसेट हा जो तुम्ही पाहताय हा आहे मरवंथे बीचवरून, जो आपल्याला आता दिसतोय ड्राईव्ह करता करता. ओके, कॉन्फ्लुएन्स चक्रारीवर आणि लेफ्टला सुपर्णिका. कारण दोघांचंही बघितलं का कलर पाण्याचा वेगळा वेगळा दिसतोय. तर उजवीकडची आहे सुपर्णिका नदी, उजवीकडची चक्रारीवर आहे. अच्छा, उजवीकडची चक्रा नदी आणि डावीकडची आहे सुपर्णिका रिव्हर. आणि त्याची मिळून इकडे पुढे आल्यानंतर नाव येतं पंचगंगावली. आणि ह्या दोघी इथे मिळून जेव्हा इथे येतात देन दॅट बिकम्स पंचगंगावली नदी. अमेझिंग. ऍक्च्युली इथून एक अजून तिसरी, पंचगंगामध्ये अजून एक तिसरी येते, त्याचं कोल्लूरू रिव्हर. म्हणजे टोटल 4 नद्या आहेत एकत्र. चक्रा नदी, सुपर्णिका नदी, म्हणून पंचगंगावली नाव पडलेलं आहे. त्या 5 मिळून इथे ह्या येत आहेत एकत्र आणि मग ती एक बनून पंचगंगा रिव्हर बनतीये, पंचगंगावली. मस्त. गुंडमी टोल प्लाझा आणि इथे टोल आहे, टोल प्राइस आहे 60 रुपीज. गेल्यावर सुद्धा लगेच डाव्या हाताला चांगली हॉटेल्स होती. नेमका कॅमेरा ऑफ झाला आणि दिसली मला. मग इथे तुम्ही खायला थांबू शकता. आम्ही साधारण 2-2:15च्या सुमारे कारवारमधून निघालो होतो. आता वाजलेले आहेत 6 आणि आता आपण उडुपीत शिरलोय मला वाटतं ना ऑलरेडी. 20 किलोमीटर लांब. अजून 20 किलोमीटर. आमचं हॉटेल तर इथून 20 किलोमीटर आहे. आमचं जिथे आम्ही बुकिंग केलेलं आहे आमचं स्टेचं, तर तेही पुढे तुम्हाला दाखवूच ब्लॉगमध्ये. वेगळं नाव आहे. आपण चाललेलो आहोत सीता नदीच्या ब्रिजवरून, पुलावरून. आणि ही जी दिसत आहे तुम्हाला ही सीता नदी आहे आणि हा सीता नदीवरचा पूल. होली फॅमिली चर्च. आता ती आहे सुवर्णा नदी. तर ही दिसते, ही आहे सुवर्णा नदी. आणि केवढ्या नद्या आहेत ना इकडे, म्हणजे केवढ्या नद्या. मला वाटतं हा पहिला व्हिडिओ असेल आपल्या चॅनलवरचा ज्याच्यामध्ये इतक्या नद्या आपण दाखवल्यात. एंटर केल्यापासून मी सुमुखला म्हणते इथे टॉवर्स नाहीयेत. पहिला रेसिडेन्शियल टॉवर पाहिला मी उडुपीमध्ये. मला एंटर केल्यावर एक जाणवलं, हे कारवार पेक्षा थोडं जास्त डेव्हलप्ड वाटतंय. कोच्ची, चला जाऊया का कोच्चीला.
उडुपीसाठी आपल्याला सर्व्हिस रोडला गाडी काढायची आहे बाहेर आणि मग तिथून तुमचं जे कुठे बुकिंग असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. सो वेलकम टू उडुपी विथ अस. आणि आताच्या व्लॉग्स मध्ये कनेक्टेड राहा. मी रस्त्यावरच कॅमेरा पॅन करते कारण आता अंधार झाला. आणि पुढच्या व्लॉग्स मध्ये आमच्या सोबत राहा. आम्ही कुठे राहिलो होतो, इथे काय आम्ही खाल्लं, इथे काय काय पाहण्यासारखं आहे, या सगळ्याचे एकदम डिटेल्ड व्हिडिओज येणार आहेत. तर स्टे कनेक्टेड अँड स्टे विथ अस. आता आम्ही राईड घेणार आहोत इथून आमच्या हॉटेलकडे आणि ॲटलीस्ट एंडला एक छोटीशी झलक दाखवते हॉटेलची, रूमची. पण स्टे कनेक्टेड, पुढच्या व्लॉग्स मध्ये भेटत राहू. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन. सी यू सून इन अवर नेक्स्ट. जेवण मागवलेलं आहे. ही आहे मशरूम मटका बिर्याणी. हे दम मध्ये आहे. सो लेट्स नॉट ओपन दिस. हे आहे प्लॅटर आणि ही आम्ही रोटी मागवली आहे त्याच्याबरोबर. साधारण दुपारी 2 वाजता कारवारमधून निघालो आणि 7-7:30च्या आसपास संध्याकाळी मल्पे उडुपी इथूनच्या आमच्या हॉटेलवर येऊन पोचलो. ह्यांच्याच रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केलं होतं आणि ते अतिशय टेस्टी होतं. ह्या हॉटेलमधल्या रूमची डिटेल्ड रूम टूर मी येणाऱ्या व्लॉग्समध्ये देईनच. त्यासोबतच पुढच्या व्लॉग्समध्ये उडुपीची सफर करायला तयार राहा. हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओला नक्की हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस वन अँड सी यू सून इन अवर नेक्स्ट.